बरंच टाईम झालं माझ्या करिअरमध्ये काय होत नव्हतं असं. काय चांगलं काय होत नव्हतं, की मला शोज भेटतात. पण मी बनवत होतो आणि बऱ्याच लोकांसाठी मी एक फेल्युअरच होतो म्युझिकमध्ये, की हा आता एवढ्या वर्ष करतोय, काही होत नाही, शो कोण नाही येणार. असं बऱ्याच लोकांना वाटायचं आणि मी पण ते काइंड ऑफ एक्सेप्ट करायला लागलेलो, की नाही कदाचित आपल्याला जमत आणि कदाचित नाही होणार आपलं हे. बट सोडायचं नव्हतं म्युझिक. काय कारण सुटतच नव्हतं. किती ट्राय जरी तो केलं एक तरी सुटत संघर्ष नाही. चालू होता हां, ते स्वतःशीच. चालत होतं कारण की मला मला शेवटी अर्न करायचंय. कारण की मी एक सिंगल मदर ब्रॉट अप आहे लहानपणापासून. सो मला माहिती आहे मलाच कमवून मलाच हे सगळं करायचं. कोण येऊन मला असं बॅग पैसे देणार नाही, "हे बाबा कर सगळं." तर नाही आपल्याला ते करायचंच आहे. तर ते त्या फेजमध्ये होतो आणि काही फ्रेंड्स मला असे बोलले, की "अरे तू सोडलास का म्हणजे असं म्युझिक?" म्हटलं, "नाही रे." म्हटलं, "नाही तू दिसत नाही का सोशल मीडियावरून?" तर तर तो पॉइंट मला जरा हिट झाला, की आहे ना आता आपण सोशल मीडियावर टाकलं पाहिजे यार. म्हणजे मला आधी फुल अगेन्स्ट होतो मी सोशल मीडियाचा. नाही काय फालतूगिरी, काय सोशल मीडियावर टाकायचं. पण मला एक समजलं, की सोशल मीडिया जर तुम्ही त्याला चांगल्या वेमध्ये बघाल, तर तुम्ही त्याला चांगला यूज करू शकता. खराब पद्धती तर हर जगात आहेत ना. तुम्ही कुठेही जावा, तिथे खराब पार्ट तर असणारच आहे. तर सोशल मीडियावर मी असं बसून मी काहीतरी बनवून टाकतो आणि मी मराठी गाणं पिक केलं. असं, की मराठी गाण्याने करूया. हे मी काही डिसाईड नाही, प्लॅन नाही, काही नाही. अचानक आलं एकदम. अचानक केलं, एक मराठीचं काहीतरी बनवलं आणि ते व्हिडिओ करून टाकला. ते त्याच्यावर जरा लाईक्स आणि एवढं ते व्हायरल नाही झालं, बट त्याच्यावर ते आवडायला लागलं. जेवढे पण मला फॉलो करत होते, तेवढं त्यांना आवडायला लागलं. मग एव्हरी वीक मी ते चालू केलं. एव्हरी वीक मी बसणार आणि एक मराठी गाणं घेणार. आणि मराठीच गाणं निवडायला मराठीच. हां. आधी ठरवलं नव्हतं, की मराठी आहे. बट पहिल्यांदा मराठी घेतलं, दुसऱ्यांदा मराठी घेतलं, तर मला चल मराठीच घेऊया. मला आवडतंय करायला. असं काय व्हायरल होतंय म्हणून नाही. व्हायरल होत पण नव्हतं ते एक मनापासून आवडत होतं आपल्याला तर. आणि मग त्या सीरीजमध्ये 5वं का 6वं गाणं मी मामाच्या गावाला घेतलं रिमिक्स कर आणि ते खूप व्हायरल झालं. ते खूप लोकांनी शेअर केलं, खूप सेलिब्रिटीज लोकांनी शेअर केलं, रील्स बनवले. तर तेव्हापासून मला ती अजून मोटिवेशन आली, की अरे आपण जे करतोय ते आपण राईट डिरेक्शनमध्ये आहोत. अजून मराठीच करूया आणि हे घरातच बसून होतं. मला काही शो नव्हते भेटत त्याचे. मग मला माझा मॅनेजर भेटला रॉक. असाच आउट ऑफ कोल्हापूरचा आहे तो. सो अजून कोल्हापूरमध्ये राहतो. असं नाही की तो सिटीवाला. बट कोल्हापूरचा रॉक कोल्हापूरचा रॉक. तर त्याला हे कॉम्बिनेशन जे मी करतोय टेक्नो आणि हाऊस म्युझिक आणि मराठी त्याला खूप आवडलं आणि त्याने मला कॉल केला, की आपण करूया शो. मी शोधतो तुझ्यासाठी काहीतरी. असं नाही की तो काय असं ऑलरेडी करत होता. त्याचे थोडेफार शोज तो करायचा. पण कुठेतरी त्याला तुझं ते टॅलेंट खूण हा, ते कनेक्ट झालं. जे मी माझ्या विजनमध्ये बघत होतो ते त्याला पण आवडलं. तर आपण काहीतरी करूया आणि आम्ही छोटीशी एक जागा पुण्यामध्ये तिथे आम्ही बोललो चल इकडे करूया शो संडेला. म्हणजे काय आपल्याला रिस्क नाही. लोकांना आवडेल नाही आवडेल ते एक मनात माझ्या होतंच, की अरे आपण घरात बसून बनवतोय. कमेंट करतायत लोक, बट लाईव्ह शो इज अ डिफरंट थिंग. तुम्ही व्हिडिओवर परफॉर्मन्स वर्सेस थिएटरमध्ये परफॉर्मन्स डिफरंट आहे. समोरच्या टाळ्या तसं तो समोरचा रिस्पॉन्स आला पाहिजे. तेवढं आपण टॅलेंटेड आहोत का हे मला डाऊट होता, की मी लाईव्ह परफॉर्मन्स हे म्युझिकचं तुझी परीक्षा होती ती. हां, मला फुल हे होतं आणि मी गेलो आणि ठीक होतं. थोडेफारच लोक आलेले खातात पितात. पण नंतर जेव्हा मी तिथे प्ले करायला लागलो तर सडनली सगळे उठले आणि त्यांना ऐकायचं होतं माझं. सगळे उठले, सगळे पार्टी करायला लागले आणि तेव्हा माझ्याकडे 5-6 रिमिक्सेस बनवलेले मराठीचे. तेच 3-3 वेळा प्ले केले. तरी पण लोकांचं मन भरत नाही, अजून कर आम्हाला पाहिजे मराठी गाणी. वन्स मोर येत होता खूप हर एक गाण्याला वन्स मोर आणि त्यांची एनर्जी वगैरे. आणि तो जो पॉईंट होता जिथे मला पक्क झालं, की मी काहीतरी करतोय आणि भारी आहे. पण त्याच्यानंतर अजून एक गोष्ट रिअलाईज झाली, की ह्या शोमध्ये ना फॅन्सने माझे व्हिडिओज काढलेले. ते व्हिडिओ जरासे व्हायरल गेले काय स्टोरीजवर. आणि तेव्हा मला काय लोकांचे डीजेसचे मेसेज आले ज्यांनी ते व्हिडिओ बघितले, की अरे खूप मस्त करतोय, पहिल्यांदा प्ले केलंस मराठी. मला पहिल्यांदा केलंय म्हणजे पहिल्यांदाच कसं झालं, मराठी गाणी तर कधीपासून आहेत ना. तर नाही, असं कोण करत नाही, अलाउड नाही बोलतात. स्पेशली क्लब्समध्ये. हां, त्यांना जर तुम्ही मराठी गाणं ते बोलतात अलाउड नाही वगैरे. आणि मला नव्हतं माहिती. ते एक इंग्रजी गाण्यांची मोनोपोली जास्त आहे किंवा बॉलिवूड. मला पण आधी असं वाटायचं, पण तसं पण नाही. दुसरं पण वाचतंय ना, पंजाबी म्युझिक तर वाचतंय, भोजपुरी वाचतंय. नथिंग अगेन्स्ट देम म्युझिक, त्यांचं चांगलंच असेल. मग आम्हाला अलाउड नाही का? अलाउड नाहीत. आता मी फॉर एक्झाम्पल एका रूममध्ये एकाला बोलले तुला अलाउड नाही, असं थोडी. कुठल्या जगात राहतोय आपण? 2023 आलाय आणि आपण असं थोडी बोलू शकतो. तर ते मला खटकलं आणि मला जरासं वरी झालं, की अरे आत्ताच मला एवढं मोटिवेशन आलं, की आपण मराठी करूया आणि जर उद्या मला क्लबने शोज दिले नाही तर माझं काय होणार? तर ते मी असं ट्विट केलेलं, मराठी वाजलंच पाहिजे तेव्हा हे या सिच्युएशनमध्ये. आणि मी स्टोरी पण टाकली इंस्टाग्रामवर, त्याचं पोस्ट वगैरे काय टाकलेलं आणि ती पोस्ट व्हायरल झाली. फक्त एक पोस्ट होती
त्याच्यात टेक्स्टने लिहिलेलं, मी काय बोललो पण नव्हतो. ती एक पोस्ट सगळे लोक आपल्या स्टोरीवर ठेवायला लागले, स्टेटसवर ठेवायला लागले, मराठी वाजलाच पाहिजे वगैरे. आणि त्याच्यात कमेंट्समध्ये आपले कंप्लेंट सांगत होते की अरे आम्ही क्लबमध्ये गेलो, तिथे आम्हाला वाजू नाही दिलं, हे ते. तर मला तेव्हा वाटलं चल आपण म्युझिक तर करतोय, मला आवडतं, पण हे त्याच्याहून वर आहे. हे फक्त म्युझिक नाही आहे. मी करतोय त्याच्याने माझं करिअर वगैरे ते तर ठीक आहे, पण ह्याच्याने बरेच लोकांना जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. दोन गोष्टी होत आहेत. आपली मराठी भाषेतच तो प्रसार होणं करेक्ट. आणि हे सगळ्या लोकांना आता माझ्याकडून होप्स आहेत, कारण की सगळेच लोक म्युझिशियन नाही बनू शकत ना. एखाद्याला ऐकायचं आहे, तो थोडी आता सगळं म्युझिक बनवायला शिकणार आणि करणार. त्याला कुणाचा तरी आधार लागणार ना त्या गोष्टीचा. तर मला वाटलं नाही, आता आपण आयुष्यभर हेच करायचं. माझ्या शो, आणि मला पहिला मोठा शो भेटला ठाण्यात, माझा सगळ्यात मोठा शो. अरे वा. त्याच्यात असं डिसाइडेड नव्हतं की सगळी गाणी मराठी वाजवायचे. माझं असं माझी जी पॉप्युलर मराठी ते वाजायचं, नंतर माझ्या हिशोबाने पण मी लाईक शोच्या जस्ट 1 आठवड्या आधी डिसाईड केलं, मी स्वतःच ऑर्गनायझर लोकांना काही सांगितलं नाही मी, की सगळी स्टार्टिंग टू एंड मराठीत वाजवणार मी. मला आय गेस 14 रिमिक्सेस बनवले मी त्या ड्युरेशनमध्ये, की मला एक 2 तासाचा शो भरायचा आहे, तर तेवढे मला गाणी लागते. कुठेतरी तो विडाच तू उचलला होता. हा, कारण की मला की आता जर मी हे नाही केलं ना, तर कशातलं, म्हणजे आता जर मी केलं ना, तर मी त्याच्यातलं पहिला होऊन जाईन. आणि बऱ्याच लोकांना मोटिवेशन होईल की हे करून पण पुढे जाऊ शकतो. आणि मी अजून माझ्या पैशाने अख्खा शो रेकॉर्ड केला. बरं. की रेकॉर्डिंग झाली पाहिजे अख्ख्या शोची, 2 तासाच्या शोची, आणि तो मी युट्यूबवर टाकेन. सगळं मी हे डिसाईड केलं स्वतःहूनच की नाही हे करायचंच आहे मला. सगळ्या आधी बोलले नाही रेकॉर्ड करायची काय गरज आहे एवढा शो, नाही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आधी कसं फक्त त्या शो पुरतं मर्यादित नव्हतं, त्याच्या पलीकडची व्हिजन. एक्झॅक्टली. कारण की मी फक्त रील टाकली असतं, लोकांना असं चल 1 गाणं टाकलं असेल त्यांनी, 2 गाणे वाजवली असतील. मला प्रूफ दाखवायचं आहे की मी सगळी गाणी मराठी वाजवलेली, आणि तरी सगळे लोक नाचत होते. तर तुमचं जे विजन आहे ते बोलतात तुम्ही, म्हणजे तुमचं जे काय बोलतात अलाउड नाही, चलेगा नाही, लोअर क्लास आहे, अंडर रेटेड आहे, किंवा म्हणजे काही त्याला शब्द नाही चलता, हा, त्याचं हे आन्सर म्हणून मी तुम्हाला दाखवू शकतो. मला बोलून दाखवायची गरज नाही. तर ते मी चालू केल्यानंतर माझे रॉक त्याची बॉन्डिंग आमची एवढी खास वाटते. तो बिझनेस साईडमध्ये कम्प्लिटली तो बघतो. सो आणि ही इज ऑल्सो व्हेरी पॅशनेट, की त्याला पण तेच काय, तो कोल्हापुरातला असल्यामुळे त्याला मराठी भाषेवर तेवढंच प्रेम आहे. एक मराठी मातीतला. येस. सो आम्हाला लागलं की हे आपण करूया, आणि मग पुढे पुढे रिमिक्सेस वाढत, शोज वाढत गेले, लोकांचं प्रेम भेटत गेलं वगैरे. हे गेल्या 1-2 वर्षात होतं का? 1 वर्ष पण नाही, आता 1 वर्ष होईल माझी. आता पुण्याची सगळ्यात मोठी पार्टी आम्ही गेल्या 1 वर्षापासून सुरू झालंय. 1 वर्ष झालं. तर आम्ही तेच मागे पडलो त्याच्या. लाईक मी माझा जॉब पण सोडला, म्हणजे नाही आता. तू जॉब सोडला? हा सोडला. की इंजिनियर आहेस तू, जॉब? हा, म्हणजे मी कोविड नंतर तर थोडंसं कमी झालेलं, सो मी फ्रीलान्सिंग करत होतो माझे क्लायंट्स, पण मी ते पण सोडून टाकलं. पूर्ण सोडलं? हा, कारण की आता लक्ष देऊया तर प्रॉपरली देऊया, काय होईल ते बघूया पुढे. पैशाचं आपण फिगर जे चांगलं छूड, काय प्रॉब्लेम झाला नाही मला तसंच शोज वगैरे भेटत गेले, चांगलं मी कमवू शकलो त्याच्यातून. तर ते मी केलं आणि नंतर एक पॉईंटवर मी हे पण डिसाईड केलं की रिमिक्सेस तर करूयाच, पण ओरिजिनल पण बनवूया, आपली स्वतःची गाणी बनवूया. तर रिमिक्स पुरता मर्यादित डीजे नसला पाहिजे, कारण की बॉलिवूड अख्खा भरलेला आहे रिमिक्सच्या डीजे लोकांनी, जे मला टू बी व्हेरी ऑनेस्ट आवडत नाही. मला म्युझिक आवडत नाही, ते असेल कितीही चांगलं, बट मी एका क्लबमध्ये बॉलिवूड रिमिक्स असेल मी बाहेर निघून जाईल. असेल ते चांगलं, मला आवडत नाही, कारण की सगळे रिमिक्सेस आहेत, ओरिजिनल कोण बनवत. ओरिजिनलची टेस्ट. आणि मी जे बाहेरचे लोक बघतो, बाहेरचे डीजेस, डेव्हिड गेटा आणि हे लोक, मी त्यांच्याशी इन्स्पायर्ड आहे, कारण की ते स्वतःची गाणी बनवतात. त्याचं एक गाणं ऐकायला एवढे म्हणजे करोड नाही पण लाखांनी लोक तरी जमा झाले. कोण आहे तुझे इन्स्पिरेशन? डेव्हिड गेटा नंबर 1 आहे, कारण की त्याचं मी डॉक्युमेंटरी बघितली तेव्हाच मी हे विचार केला की मला डीजेंग हे करायचं असं करून. काही त्यांचं डेव्हिड गेटा हॅज स्ट्रगल्ड अ लॉट फॉर मेनी इयर्स टू एस्टॅब्लिश की डीजेस पण मेन स्ट्रीममध्ये येऊ शकतात. त्याचा तो स्ट्रगल होता. तेव्हा डीजेला डीजे सारखं बघितलं जायचं की हां क्लबमध्ये डीजे, तिथे त्याला इज्जत भेटायची, पण एक ग्रॅमी जिंकून त्याने दाखवलं की बाबा हे म्युझिक पण मोठं आहे, आम्ही पण आर्टिस्ट आहोत, हे त्याने प्रूव्ह केलं. तर ती जर्नी मला खूप इन्स्पायरिंग वाटली की एका माणसाच्या एक डिसिजनमुळे अख्खी इंडस्ट्री चेंज झाली. तर आता कुणाला द्यायचं लेबल, तर कोण घेत नाही हे असलं मी बनवतोय. इव्हन मराठी लेबल्स, कारण की त्यांच्यासाठी नवीन आहे, हे म्युझिकच नवीन आहे. तर मी स्वतःचं लेबल चालू केलं, एम हाऊस, की आपली गाणी कोण घेत नाही तर आपणच रिलीज करूया. तर त्याच्यात मी तुतारी एक गाणं रिलीज केलं, ते थोडं हिट झालं. ते तुतारीचं साऊंडचंच आहे, त्यात वोकल्स नाही काय नाही, तर ते गाणं केलं. बरीच गाणी बनवली, आणि लाईक 10व-11व गाणं हे होतं तांबडी चांबडी, विच वॉज माय फर्स्ट हिट बोलू शकतो त्या लेबलचं, की मी
पहिल्यांदा एक हिट गाणं बनवलं. आणि ते पण ॲक्च्युली असं बनवायचा प्लॅन नव्हता की आपण एक गाणं बनवूया तांबडी चांबडी, असं काहीच नव्हतं. हे गाणं बनलेलं पण नव्हतं मराठी गाणं बनण्यासाठी. हे गाणं बनलेलं एक फ्रेंड होता माझा, हिज अ साऊथ इंडियन ॲक्टर, त्याला माझं मराठी आवडलेलं म्युझिक. तो मी काहीतरी करतो मराठी, मला आवडलंय, मी शिकतो ते एखाद्या फ्रेजवरून, म्हणजे ठीक आहे. बट काय कारणामुळे त्याच्या मूवीच्या डेट्समुळे त्याला ते जमलं. तो कंपोजर होता, तो एक ॲक्टर आहे, त्याचं नाव नाही, खूप मोठा ॲक्टर आहे. बरं, ओके, खूप मोठा ॲक्टर. त्याच्यावर मी करीन काहीतरी, बट त्याच्या कामामुळे त्याला मला ते टाइम भेटले नाही. तर मी श्रेयस जो माझा फ्रेंड झालेला या फेजमध्ये, त्याचं मराठी रॅप प्रचंड चांगलं, मला खूप आवडलेलं ते. लाईक मी बरेच रॅप ऐकतो आणि सगळेच मला मराठी आवडतात, पण ह्याचं वेगळं होतं काहीतरी. हा ना हार्ड शब्द वापरतो, कमाल होतं, डिफिकल्ट वर्ड्स गाण्यात आणणं खूप मुश्किल आहे. तर ते मला आवडायचं आणि आम्ही फ्रेंड झालेलो आहे. मी त्याला हे गाणं पाठवलं त्या आर्टिस्टचं, म्हणजे त्याचा रिप्लाय येत नाही तोपर्यंत तू काहीतरी बनवून ठेव की त्याचा रिप्लायला आपण तिघं एकत्र गाणं बनवू, म्हणजे साऊथ इंडियन मराठी आणि असं बनवू काहीतरी. मग ठीक आहे, त्याने हे पाठवलं, तर त्याने अख्खं बनवून पाठवलं मला. बोले हे बघ, हे आहे, आता तुझ्या हिशोबाने बघ तू, म्हणजे ह्याच्यात काय काढायचं आहे. तर मला ते एवढं आवडलं, ते पहिलं बनलेलं तांबडीचं. आणि बोला जाऊ दे त्यात दुसऱ्या, त्याला मी समजून घेईन, आपणच बनवूया हे. मला हे खूप आवडलेलं आहे तांबडीचं. पूर्ण ती मराठी फोडणीच लागली मग. मला हेच असंच भारी वाटतंय हे. मला ह्याच्यात आता मला नाही वाटत तिसरा काय येईल, काहीतरी वाट लागेल त्याची, तर असंच टाकूया. तरी पण आम्ही पण शुअर नव्हतो की हे टाकलं पाहिजे का बाहेर गाणं, कारण की एकतर ह्याला न्यू टेस्ट आहे. आणि टू बी व्हेरी फ्रँक, मराठी इंडस्ट्रीमधूनच मला जाम क्रिटिसिझम आलं आहे असल्या म्युझिकसाठी. अरे बापरे, हां, काय हे काय म्युझिक आहे का, सिम्पल. आता मला ते थोडी एलॅबरेट, पण ते आले. बट आय कॅन अंडरस्टँड, कारण की मराठी, त्यामुळे संमिश्र प्रतिसाद तुला मिळत होता, तुला टीकाही सहन करावी लागत होती. आणि विच इज गुड ॲक्च्युली. ट्रोलिंग पण होत होतं, ट्रोलिंग म्हणजे आता रोज होतं. हो, तर मला ते बरं राईट वाटतं, ते मला चुकीची नाही गोष्ट वाटत. मला आवडतं ते, मी बनवायला घेतलं आणि त्यात मराठी टाकलं. मला फुल बिलीव्ह आहे की ते इंटरनॅशनल स्टँडर्डच्या हिशोबाने बनवतोय मी. मला टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला बॉलिवूडमध्ये जाण्याची काही इच्छा नाही आहे. कारण की तुम्ही कुठल्याही म्युझिशियनला विचारा, अरे आता मी हिंदी करतोय, हे जो प्राऊड येतो ना लगेच त्यांना, अरे मग का, त्याच्यावर पण तर आहे ना एक वर्ल्ड, ते का तुम्ही बघत नाही आहात अजून. तर ते माझं एम होतं. आणि तांबडी चांबडी असं लगेच जाईन एवढं मला माहिती नव्हतं मोठ्या लेवलकडे. मला असं वाटलेलं की हा बाहेरचे लोक ऐकतील वगैरे. बट मला मग ते जो स्पिन रेकॉर्ड जो लेबल आहे त्यांचा मला डायरेक्ट DM मला खूप आवडलंय, आम्हाला घ्यायचं आहे गाणं. आणि माझ्यासाठी तो ड्रीम लेबल होता. लाईक मी जसं डेव्हिड गेटाचं सांगतो, तेव्हापासून मी त्यांची गाणी ऐकतोय त्या लेबलची. खूप ऑब्सेस्ड आहे मी त्या लेबलच्या गाण्यांची. तर मी बोललो की नाही करूयाच, म्हणजे मला तर खूप भारी वाटतं. आणि अनरिअल होतं माझ्यासाठी हे, की अचानक कुणाचं, मी 10 वेळा त्या माणसाची ID चेक केली की फेक आहे का, स्कॅम आहे का किंवा काय. बट नाही, तर खरंच होतं तर. आणि मग असं कॉन्व्हर्सेशन आम्ही करत होतो वाईल दिस डील वॉज हॅपनिंग. ते मला त्यांनी असं विचारलं की हे गाणं तुझं चाललं, आणि तोपर्यंत गाण्याला काहीतरी 800K म्हणजे 8 लाख पर्यंत स्ट्रीम झालेले. त्याने मला विचारलं की कशामुळे वाटतं तुला असं झालं, कुणी असं शेअर केलेलं का सेलिब्रिटीने वगैरे. तर मी त्याला सांगितलं नाही असं आहे, मराठी लँग्वेज आहे, मराठी कल्चर आहे, ज्याचं असं प्रॉब्लेम होता मराठी क्लबमध्ये, तर आम्ही असं क्लब बनवलं, असं त्याला एक्सप्लेन केलं मी त्याला. तो बोला मला माहितीच नव्हतं मराठी नावाची ही लँग्वेज आहे, आणि त्याच्या आधी त्याने मला साईन केलं आहे. तर ते बघा की त्याच्या लँग्वेज असं कुठे भेदभाव ते लोक नाही करत आहेत. जो क्लब इकडे बोलतोय मराठी प्ले नाही करायचं कारण की हे, बाहेरचा माणूस त्याला न समजता साईन करतोय, कारण त्याला ती कलाकृती, त्याला कला, तुम्ही ते बघा ना, लँग्वेज काय लेणं ते नाही. तुम्ही सगळी गाणी प्ले करा, नो डाऊट इन द क्लब्स, बट एखाद्याला अलाउड नाही आणि एखादा हे चुकीची